आजी तुम्ही सांगा, आजोबांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे होता का? तसं त्यांचं काहीच नाही, पण आता स्वभावात बदल करायचा असेल तर पेपर वाचतात. मग चांगलं आहे ना, भरपूर दिवसभर तिकडे कोण आलं गेलं काही नाही ना. आजोबा जरा पेपर कमी वाचा. आणि आजोबा तुम्ही सांगा, आजीनी स्वभावात काय बदल केला पाहिजे? जेवण टायमावर करायचं. केलेलं असतं पण हेच हजर नाहीत. हे बरं एकमेकांवर ढकलताय तुम्ही. विचारा त्यांना. बरं इतक्या वर्षात अशी कुठली गोष्ट आहे का की जी अजून करायची राहिली आहे किंवा पूर्ण करायची आहे, किंवा अजून एक अमुक एक गोष्ट आहे जी करायची आहे, असं काय आहे का? केलं नाही, मुलांनी फिरवली, मुलींनी माझ्या फिरवलं. सगळं व्यवस्थित, सगळं काही इच्छा नाही. आजोबा तुमची हो? आता आपली काही इच्छा नाही. अमुक एक गोष्ट करायची राहून गेली असं वाटतंय का? पण आजोबा एक वेगळा प्रश्न विचारतो, आजीपासून इतक्या दिवसात काय लपवून ठेवलंय का? नाही, काय लपून ठेवायचं? सगळं सांगितलं. सगळं सांगायचं, सगळं आणायचं, द्यायचं, खर्च कर, काय करायचं कर. अशी कुठलीच गोष्ट नाही की जी आजीला न सांगता गपचूप लपवून ठेवली? हे कधीच आपलं केलं नाही. आजी तुम्ही आजोबांपासून? नाही, सगळं आजोबांना मी मला खोटं बोलणं मुळात आवडत नाही आणि मी खोटं बोलत पण नाही. कोणाला जरी दिले तरी सांगणार हे दिलं. आजीचं कसं आहे, मनात काय राहू पण शकत नाही, कारण स्वभावच असा आहे की तो लगेच बोलून टाकणार. बरोबर की? मला राग पण लवकर येतो, जातो पण लवकर. त्या सुनांना पण मी बडबडते गौरी. आजी हे सांगण्याची गरजच नाही. हे वेगळं नाही सांगितलं तरी कळेल आम्हाला, कारण आजींचा तो खरेपणा आहे ना, त्याच्यामुळे त्या नक्की बोलणारच. एक सुंदर आठवणीतला फोटो काढूया. सगळ्यांना मी सांगणार की तुम्ही या बाजूला येऊन उभं राहायचं. हा कोल्हापुरी साज घाला. आजी आता एक उखाणा घ्या. चांदीच्या ताटामध्ये गंधाची थाटी, कृष्णरावांचं नाव घेते भाऊजींसाठी. अरे वा. आणि आता ती मंगलाष्टका म्हणा ना. आले मूळ मनोनिया प्रथमजी, कन्या निघे सासरी, माता घालून भूषणे म्हणतसे, सांभाळ तोडे सरी, भाळी कुंकुम लावुनी पळनवे, ओटी मध्ये घातले, बाळा सदन्य होय अश्रू जलही, गालावरी पातळ शिवलग्न साव. आजी घाला लवकर. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.